नमस्कार, मी सौरभ भटकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6 जानेवारी रोजी वापगाव पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक आहे। महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या इतिहासातली एक मोठी घडामोड म्हटली पाहिजेत, कारण या दिवशी मेंढपाळ पुत्र मल्हारबा होळकर यांनी स्थापन केलेल्या होळकरशाहीचं अत्युच्च टोक हे राज्याभिषेकाच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकरांनी 1798 किंवा 1799 वर्ष थोडंसं कन्फ्यूज आहे, परंतु 6 जानेवारी 1798-99च्या दरम्यानमध्ये राज्याभिषेक करून या देशामध्ये एक मोठी घडामोड त्या दृष्टीने झाली असं म्हणायला हरकत नाही। हा राज्याभिषेक सोहळा किंवा एकंदरीत होळकरांचा इतिहास हा महाराष्ट्रातल्या इतिहासातून किंवा इतिहासकारातून अत्यंत गायबच झालेल्यासारखा झाला होता, कारण त्या प्रकारची जागृती होळकरांच्या काय म्हणता येईल त्याला होळकरांच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या समूहामध्येही त्या निमित्ताने नव्हती। आणि अगदी स्पष्ट भाषेत समजायचं झालं तर आपण जातीमध्ये महापुरुष विभागलेलेच असल्यामुळे धनगर समाजाची तेवढी राजकीय सामाजिक जाणीव प्रगल्भ नसल्यामुळे या मधल्या काळामध्ये इतिहास पूर्णतः गडप झाला होता। परंतु अशाही काळामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी महाराजा यशवंतराव होळकरांची जयंती आणि राज्याभिषेक आपापल्या परीने चालू ठेवला होता। यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष, यशवंत सेना, जय मल्हार सेना, आनंद कोकरे किंवा संजय सोनेने साहेबांसारखे इतिहासकार अशा अनेक लोकांचं योगदान आहे। त्यांच्या माध्यमातून हे रोपटे जिवंत होतं, परंतु त्या रोपट्याचा आता एक वृक्ष होताना बघतोय। तो वृक्ष श्रीमंत भूषणसिंग महाराज होळकर यांच्या नेतृत्वामध्ये मागील काही वर्षांपासून वापगाव पुणे येथे या राज्याभिषेक सोहळ्याचं मोठं दिव्य स्वरूपामध्ये साजरीकरण होत आहे। हा फक्त एक सोहळा नसून किंवा एक इव्हेंट नसून या माध्यमातून बहुजन, धनगर किंवा राजकीय प्रक्रियेमध्ये मागास ठेवलेल्या समाजांना भान देणारी ही एक प्रक्रिया माझ्या दृष्टीने मला वाटते। या माध्यमातून या तमाम समूहाचं एक प्रबोधन म्हणा किंवा त्या माध्यमातून एक सामाजिक राजकीय जागृती या सोहळ्याच्या माध्यमातून घडून येईल अशी मला विश्वास आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी UK आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी 6 जानेवारी रोजी वापगाव येथे या सोहळ्यास उपस्थित राहावे आणि इथून प्रेरणा घेऊन आपलं सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक राजकारणामध्ये ठसा उमटवण्यासाठी यातून प्रेरणा घ्यावी। धन्यवाद।